नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2020ची बुलबुल ही मूव्ही एक्सप्लेन केली. हा मूव्ही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीची सुरुवात 1881च्या बंगालच्या एका गावात होते, जिथं 8-9 वर्षाच्या बुलबुलचं लग्न आपण बघतो. वरातीमध्ये खूप लोक आली असतात. तिच्याच एजचा एक सत्या ठाकूर नावाचा पण मुलगा आपण बघतो. बुलबुल रोजसारखं आज पण झाडाजवळ खेळत असताना तिची आंटी तिला तिकडून घेऊन जाते. तेव्हाच बुलबुलची ओळख सत्याशी होते. नंतर बुलबुलचं लग्न पार पडतं आणि पालखीत बसून तिला सासरी नेलं जातं. पूर्ण ट्रॅव्हलिंग दरम्यान ती झोपलेलीच असते. पण जेव्हा तिला जाग येतो तर ती खूप घाबरते, कारण तिच्या ओळखीचं असं तिथं कोणीच नसतं. सत्याची वहिनी तिला रागवून शांत करू बघते, पण सत्य तिला बोलतो की ती घाबरली असेल. सत्य तिला शांत करण्यासाठी एका चुडेलची गोष्ट सांगतो, की एक चुडेल जी नेहमी झाडावरच राहायची. तिचे पाय पण उलटे होते आणि ती तिच्या शिकारीच्या शोधात नेहमी असायची. आणि असं सगळं. आता बुलबुल घरी येते तर आपल्याला माहिती पडतं की बुलबुलचं लग्न सत्याशी नाही, तर त्याच्या मोठ्या भावाशी इंद्रनीलशी झालंय, जो बुलबुलपेक्षा 20 वर्षांनी मोठा होता. आणि त्याचा महेंद्र नावाचा एक मेंटली अनस्टेबल जुडा भाऊ पण असतो. त्याच महेंद्रशी बिनोदिनीचं लग्न झालं असतं. महेंद्र बुलबुलला टॉय समजून तिच्याशी खेळू लागतो. तेव्हा तिथं इंद्रनील येऊन महेंद्रला बुलबुलपासून वेगळं करतो. तेव्हा बुलबुल इंद्रनीलला विचारते की तो मुलगा कुठे आहे, ज्याच्याशी तिचं लग्न झालंय. तेव्हा इंद्रनील बोलतो की जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला दीर आणि नवऱ्यातील डिफरन्स कळेल. आता स्टोरी 20 वर्ष पुढं जाते आणि आपण सत्याला लंडनवरून लॉचं शिक्षण पूर्ण करून येताना बघतो. आणि हवेली एक फार्म हाऊस टाईप असते. आजूबाजूने खूप आंब्याची झाडं आणि तिथला मूनलाईट पण रेड कलरचा असतो. परत येत असताना घोडागाडी चालक बोलतो की ही जागा ठीक नाही, इथे एक चुडेल राहते जी सगळ्यांना मारते. सत्य या सगळ्या गोष्टींना अंधविश्वास मानून गाडीतच झोपी जातो. थोड्या वेळाने अचानक त्याच्या गाडीसमोर एक झाड पडतं आणि ड्रायव्हर जेव्हा ते झाड हटवण्यासाठी जातो, तेव्हा सत्यासमोर एक उलटी लटकलेली सावली आपल्याला दिसते. आणि सोबतच सत्या पण झोपेतून उठतो. म्हणजे हे सत्याचं झोपेतील स्वप्न होतं. नेक्स्ट डे तोच ड्रायव्हर त्याच्या 2 बायकांना घेऊन ठकुराईन बुलबुलकडे येतो. त्याने दुसरं लग्न पण केलं असतं. आणि तो ठकुराईनला बोलतो की तो त्या दोन्ही बायकांना खुश ठेवणार. ही बुलबुल तीच छोटी मुलगी असते जी आता मोठी झाली आणि ठकुराईन बनून हवेली सांभाळते. बुलबुल त्या ड्रायव्हरला त्या दोघींनाही खुश ठेवण्याची ताकीद देऊन तिकडून पाठवते. सत्या बुलबुलला भेटून तिचा हालहवाल विचारतो, कारण तो 5 वर्षानंतर परतला असतो. तेव्हाच आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात जातं की लहानपणी ते सोबतच खेळायचे आणि बुलबुलला सत्यावर खूप मोठा क्रश होता. तिने बालपणातच सत्याला तिच्या हसबंडच्या रूपात बघितलं होतं. सत्या बघतो की बुलबुलचा स्वभाव ड्रास्टिकली चेंज झालाय. तिचं अटायर, पूर्ण लुक खूप चेंज झालाय आणि जे बघून सत्याला खूप शॉक लागतो. कारण बुलबुलचा हसबंड इंद्रनील ठाकूर घर सोडून गेला असतो आणि महेंद्राचा पण खून झाला असतो. आता ते दोघं बिनोदिनीकडे जातात. त्याकडच्या प्रथेनुसार बिनोदिनी तिचं मुंडन करून व्हाईट साडी घालून विधवा आश्रमात राहायची, देवाचं नामस्मरण करत. बिनोदिनी बोलते की दुर्गाष्टमीच्या दिवशी चुडेलनेच महेंद्राचा खून केला. पण बुलबुल या सगळ्या गोष्टींवर खूप हसते. आता त्याच रात्री सत्या शिकारीला जातो, कारण त्याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसतो. तो बघतो की एक पर्सन बुलबुलचा पाय मांडीवर घेऊन ट्रीटमेंट देत होता. त्याचं नाव डॉक्टर सुदीप असतं आणि तो बुलबुलचा पर्सनल डॉक्टर असतो. बुलबुल त्या दोघांचं इंट्रोडक्शन करून देते, पण सत्याला ही गोष्ट काही जास्त पसंत पडत नाही. आता डॉक्टर सुदीप तिकडून हे बोलून निघतो की त्याला मास्टर दिनकरकडे पण जायचंय. तेव्हा सत्या बोलतो, हो, तो तर खूप सभ्य पुरुष आहे. त्यावर बुलबुल खूप सार्कॅस्टिकली हसून हे बोलते की त्याच्या पत्नीला विचार तो किती सभ्य आहे. तिचे तुटलेले बोन्स आन्सर करतील. आता सत्या बुलबुलला पडदा करण्याची ॲडवाईस देतो. तेव्हा बुलबुल हसून त्याला शिकारीवर जाण्याचं बोलते. आता सत्या, मास्टर दिनकर आणि आणखी असे काही लोक शिकारीवर जातात. बाकी सगळे लोक चुडेलच्या स्टोरीने खूप घाबरलेले असतात, पण सत्या खूप कॉन्फिडंट असतो. आता थोड्या वेळानंतर मास्टर दिनकरला एक सावली एका पडीक वाड्यात घसाटत घेऊन जाते. डॉक्टर सुदीप पण त्याच लोकेशनला असतात. ते पण त्याच सावलीचा पाठलाग करत त्या वाड्यात जातात, पण त्यांना तिथं कोणीच दिसत नाही. सत्या पण आता तिथं येतो, पण तेव्हाच त्यांना बाकी लोकांचा आवाज येतो. ते बघतात की मास्टर दिनकरला मारून त्याला एका झाडावर उलटं टांगलं गेलं आहे. हे सगळं बघून डॉक्टर सुदीप पोलिसांना इन्फॉर्म करण्याचा सल्ला देतात. नेक्स्ट डे सत्या बुलबुलला बोलतो की हे कोण्या एखाद्या पुरुषाचं काम आहे. त्यावर बुलबुल बोलते की एखाद्या बाईचं पण असू शकतं ना. त्यावर सत्या हसून बोलतो की बायांमध्ये इतकी ताकद नसते.
आता तिथं बिनोदिनी पण येते, जिला सत्यानेच बोलावलं असतं. महेंद्रची डेथ ॲनिव्हर्सरी असते, जी सत्याला साजरी करायची असते आणि त्यासाठीच त्याने बिनोदिनीला तिथं बोलावलं असतं. सत्याला डॉक्टर सुदीपवर डाऊट येतो आणि तो बिनोदिनीला विचारतो की तो केव्हापासून इकडे येतोय. त्यावर बिनोदिनी आणखी तिखट मीठ लावून बोलते की तो तर इंद्रनील घर सोडून जाण्याआधीपासूनच इकडे येतोय आणि आता तर ते दोघं खूप क्लोज आहेत. आता फ्लॅशबॅकचे काही सीन्स दाखवले जातात. बुलबुल आणि सत्या मोठे झालेत. बुलबुल सत्याला खूप पसंत करायची आणि पूर्ण वेळ ती त्याच्यासोबतच स्पेंड करायची. ते दोघं मिळून एक पुस्तक पण लिहत असतात. इंद्रनील त्या दोघांची क्लोजनेस नोटीस करून जलस फील करतो. बिनोदिनी पण इंद्रनीलला भडकावते. फायनली इंद्रनील या गोष्टींना कंटाळून सत्याला लॉची स्टडी करण्यासाठी लंडनला पाठवतो. आता इंद्रनील सत्याला घेऊन काही दिवसांसाठी कोलकात्याला जातो आणि तिकडूनच त्याला लंडनला पाठवतो. हे सगळं जेव्हा बुलबुलला माहिती पडते तर ती आतून खूप तुटते. तिला खूप वाईट वाटतं. आता बुलबुल एकटीच ते पुस्तक कंप्लीट करते. जेव्हा इंद्रनील एकटाच माघारी येऊन सत्याच्या लंडन जाण्याची न्यूज बुलबुलला देतो तेव्हा बुलबुल दुःखात ते पुस्तक जाळून टाकते. आता इंद्रनीलला हे फील होतं की बुलबुल सुरुवातीपासूनच सत्याच्या प्रेमात होती आणि इंद्रनीलचं पण अफेअर बिनोदिनीशी असतं, पण त्याला त्याच्या पत्नीचं अफेअर सहन होत नाही. त्याच रात्री तो बुलबुलच्या पायांवर मेटल रॉडने मारून तिचे पाय खराब करतो. नेक्स्ट डे डॉक्टर सुदीपला ट्रीटमेंटसाठी बोलावलं जातं आणि तो बुलबुलचं प्लास्टर करतो. बुलबुल आता पण बेशुद्ध असते आणि या सगळ्या पश्चातापामध्ये गिल्टमध्ये इंद्रनील घर सोडून जातो. त्याचं म्हणणं होतं की आता त्याचं इथे असं कोणीच नाही. आता मूवी प्रेझेंटमध्ये येतो आणि आपण बघतो की हवेलीजवळ एका म्हाताऱ्या व्यक्तीचा खून झालाय. कॉन्स्टेबल सत्याला एव्हिडन्स दाखवून बोलतो की एका छोट्या मुलीने हा मर्डर होताना बघितलाय आणि हा मर्डर देवी कालीमाने केलाय. तेव्हा सत्या नोटीस करतो की त्या एव्हिडन्समध्ये डॉक्टर सुदीपची पण साईन आहे. त्यानेच बॉडीचं एक्झामिनेशन केलं होतं आणि कोइन्सिडंटली एका दुसऱ्या केसच्या संदर्भात सुदीप पण तिथेच असतो. आता सत्याला हे कन्फर्म होतं की डॉक्टर सुदीपच हे सगळे मर्डर करून चुडेलचं नाव पुढे आणतोय. ती स्टोरी स्वतःच रचतोय. आता आणखी एका सीनमध्ये सत्या सुदीपला आणि बुलबुलला क्लोज होताना बघतो, ज्याला चिडून सत्या डायरेक्टली बुलबुललाच डॉक्टर सुदीप आणि तिच्या रिलेशनशिपविषयी विचारतो आणि बोलतो की एकटेपणामध्ये तर तिने त्याच्याशी जवळीक नाही ना साधली. सोबतच तो तिला हवेली सोडून माहेरी जायला बोलतो आणि तो हेही बोलतो की त्याने हे सगळं त्याच्या मोठ्या भावाला पण कळवलंय. त्यावर बुलबुल मोठमोठ्याने हसायला लागते आणि ती बोलते की तुम्ही सगळे एकसारखेच आहात. आता परत बुलबुलचा फ्लॅशबॅक सीन आपल्याला दाखवला जातो. एका रात्री महेंद्र बुलबुलच्या रूममध्ये जाऊन तिचा रेप करतो. त्याला वाटतं की ती एक बाहुली आहे. ती आता पण बेड रिडन असते आणि या सगळ्याचा विरोध करू शकत नाही आणि फ्रॅक्चर आणि इंटेन्स पेनने ती बेशुद्ध होते. आता तेव्हाच आपल्याला देवी कालीमाची इमेज दाखवल्या जाते आणि पूर्ण गाव चंद्राच्या लाल प्रकाशाने झाकलं जातं. आता बुलबुल शुद्धीवर येऊन खूप किंचाळते, जसं की तिच्यात कालीचा संचार झालाय. आता महेंद्र त्याच्या रूममध्ये येतो आणि बिनोदिनीला महेंद्रच्या कांडाबद्दल माहिती पडतं. ती बुलबुलकडे येऊन तिला क्लीन करून बोलते की तिला कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि ठाकूरांच्या हवेलीमध्ये असे कित्येक रहस्य दडलेत. हे सगळं इथे सुरू असतं. सुदीपला बुलबुलची कंडिशन समजते. तो तिला हेल्प करू बघतो, पण बुलबुल त्याला मना करते आणि इथूनच त्यांच्या फ्रेंडशिपची सुरुवात होते. आता प्रेझेंटमध्ये बिनोदिनी बुलबुलला दुर्गाष्टमीच्या दिवशी महेंद्रच्या डेथ ॲनिव्हर्सरीच्या पूजेला घेऊन जाते. तेव्हा सत्याच्या ड्रायव्हरचा मुलगा बुलबुलला हे बोलतो की त्याच्या पित्याने त्याच्या आईला म्हणजे ड्रायव्हरच्या फर्स्ट वाईफला ड्रायव्हरच्या सेकंड वाईफच्या बोलण्यामुळे घराबाहेर काढलंय, ज्यामुळे फर्स्ट वाईफने सुसाईड केली आणि म्हणून मग तो मुलगा बुलबुलला हेल्प मागतो. आता फायनली सत्या डॉक्टर सुदीपला गन ताणून त्याला घोडागाडीतून कोलकाता नेऊन कोर्टमध्ये पेश करणार असतो. सत्य त्याला विचारतो, तुला भीती नाही का वाटत? त्यावर सुदीप बोलतो की त्याने एकही खून केला नाही. त्यावर सत्या बोलतो की तो त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल की तो इनोसंट आहे, पण त्यासाठी त्या चुडेलने त्याच्यासमोर यावं लागेल. तेव्हा अचानकच त्यांची गाडी थांबते. ड्रायव्हरचा मर्डर होतो. तेव्हा सत्या गाडीमधून बंदूक घेऊन बाहेर येतो तर त्याच्यासमोर ती चुडेल उभी असते. सत्या तिच्यावर गोळी झाडतो, पण ती त्या धुरात गायब होऊन जाते. सत्य तिच्या मागे पडतो आणि मंडळी इथे उघडतात मूवीचे सगळे रहस्य. डॉक्टर सुदीपला बुलबुल चुडेलच्या रूपात झाडावर दिसते. तिने रेड कलरचा ड्रेस घातला असतो आणि तिला गोळी पण लागली असते. डॉक्टर सुदीपला हे सगळं बघून शॉक लागतो. आता सत्या सुदीपला बोलतो, हो खरंच चुडेल आहे आणि डॉक्टर सुदीप निर्दोष आहेत. तर तो सुदीपला जाण्यास बोलून स्वतः चुडेलची शिकार करण्यास मशाल आणि बंदूक घेऊन जाऊ लागतो, पण डॉक्टर सुदीप त्याला थांबवतो. त्यातच त्यांचं भांडण होऊन त्या मशालीने पूर्ण फार्म हाऊसला आणि जंगलाला आग लागते, जे ठाकूरांचंच असतं.
तेव्हा सत्या बोलतो की एका शैतानासाठी इतका लगाव का? त्यावर डॉक्टर सुदीप बोलतो की ते शैतान नसून देवी आहे, घराची मोठी सून आहे आणि त्याची खास पण सत्या या सगळ्या गोष्टींवर लक्ष देत नाही. आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की बुलबुलच सगळ्या बायकांसाठी देवी आहे आणि तिनेच महेंद्रचा, मास्टर दिनकरचा आणि म्हाताऱ्या व्यक्तीला, ज्याने एका छोट्या मुलीवर रेप करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला आणि ड्रायव्हरला मारलं होतं. आणि बुलबुललाच त्या छोट्या मुलीने माकाली बोललं होतं. बुलबुलचे पाय उलटे या कारणामुळे होते की इंजुरीनंतर तिचे पाय दोन्ही साईडने मूव्ह करू शकायचे. आता सत्या पूर्ण फार्म हाऊसला आग लावतो. तेव्हा डॉक्टर सुदीप त्याला बोलतो की ती तर माझी फक्त मैत्रीणच आहे, पण तुझी तर ती वहिनी आहे. आता सत्याला सगळं समजतं आणि तो खूप दुःखात किंचाळतो. बुलबुल म्हणजेच देवी त्या झाडावर बसून असते आणि तिची जळून डेथ होते. आता मूवीच्या एंड सीनमध्ये सत्या इंद्रनीलला एक लेटर लिहितो की त्याला इंद्रनीलसारखं बनायचं नाही आणि म्हणून तो ही हवेली सोडून जातोय. आता इंद्रनील त्या सुनसान हवेलीवर येतो. देवी त्या अग्नीच्या अंगाऱ्यामधून प्रकट होते, ज्याला बघून इंद्रनील घाबरतो, कारण ती देवी बुलबुलच असते. आणि मंडळी, इथे मूवीचा द एंड होतो. मंडळी, हे होतं बुलबुल मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.